अमृतरूपी काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे त्यांना रसभरीत काव्य सरप्राईज करा. आज मी आपणा दिल्लीला जंतर मंतर येथे चाललेले विद्यार्थ्याचे आंदोलन यावर माझी स्वरचित कविता आपणापुढे सादर करणार आहे. मी राज्य पुरस्कृत शिक्षक आहे. जेव्हा आम्ही पहिलीचे वर्ग शिकवतो तेव्हा ते मांसाचे घोडे असतात, मातीचे घोडे असतात आणि त्यांना शिकवताना आम्हाला कधी कधी खेडगाव असलं म्हणजे कधी पालक पाठवता शाळेत नाही. आम्ही खूप लहानपणापासून त्यांचा त्रास घेऊन ते नीट परीक्षेपर्यंत पोचतात आणि त्यांचे असे या दिल्ली जंतर मंतरमध्ये आंदोलनामध्ये हाल होतो आहे, लाठीमार होतो आहे. ते पाहून माझं मन असं कडवळून येऊन माझी स्वरचित कविता आपणापुढे सादर करते आहे. मातीच्या घोड्याच्या मी बनविल्या मूर्ती, मांसाच्या घोड्याच्या मी बनविल्या मूर्ती, शिकवल्यावर माझी मुलं मिळवतील कीर्ती. ती मांसाचे घोडे खूप शिकले तर त्या अशा मूर्ती बनतील. शिकल्यावर माझी मुले मिळवतील कीर्ती. खेडेगाव पालक शाळेत न होते पाठवीत. खेडेगावात पालक शाळेत न होते पाठवीत. मी घरोघर फिरून शाळेची मुलांची संख्या वाढवीत. मी घरोघर फिरून शाळेच्या मुलांची संख्या होती वाढवीत. शिक्षणाचे महत्त्व पटविले लोक गेले भारावून. शिक्षणाचे महत्त्व पटविले लोक गेले भारावून. एक दिवसही मुले घरी राहिली आणि मी बोलावून. एक दिवसही मुले घरी राहिली आणि मी बोलावून. पोटच्या पोरापरी आत्मीयतेने तया शिकविले. पोटच्या पोरापरी आत्मीयतेने तया मी शिकविले. आज ते नीट परीक्षेपर्यंत रात्रंदिन झटले. आज ते नीट परीक्षेपर्यंत रात्रंदिन झटले. पेपर फुटल्यामुळे लाखो मुलांचे नुकसान झाले. पेपर फुटल्यामुळे लाखो मुलांचे नुकसान झाले. मानसिक त्रास, त्याच्यामुळे त्यांना असा मानसिक त्रास, आत्महत्येलाही पुष्कळ मुले बळी पडले. मानसिक त्रास, आत्महत्येला पुष्कळ मुले बळी पडले. न्याय मागण्यासाठी दिल्ली जंतर मंतर येथे केले आंदोलन. न्याय मागण्यासाठी दिल्ली जंतर मंतर केले आंदोलन. सरकारने दखल न घेता पोलिसांनी केला बेसुमार लाठीमार. सरकारनेही दखल न घेता पोलिसांनी केला बेसुमार लाठीमार. वेदनेने मुले सैरा वैरा लागले पडू. वेदना व्हायला लागल्या तेव्हा वेदनेने बिव्हळत मुले सैरा वैरा लागले पडू. जबरदस्तीने निर्दयपणे ओढीत पोलीस, अंगाचे रक्त लागले गळू. जबरदस्तीने निर्दयपणे ओढीत पोलीस, अंगाचे रक्त लागले गळू. माझ्या मुलीस बेदम मारून केले तिस घायाळ.
एका मुलीलाही माझे तर मुलंच ते माझ्या मुलीस बेद मारून केले तिचं घायाळ. दवाखान्यात उपचारांती सत्य न्यायासाठी झाली ती शहीद. दवाखान्यात उपचारांती सत्य न्यायासाठी झाली ती शहीद. उपचार करूनही काही फायदा झाला नाही. का माझ्या मुलांवर अत्याचार करून धुळीस मिळविता? का माझ्या मुलांवर अत्याचार करून धुळीस मिळविता? तेच देशाचे खरे नागरिक भारत देश बनवतील महासत्ता. तेच देशाचे खरे नागरिक भारत बनवतील महासत्ता. मांसाचा गोळा आता आकाशाला गवसणी घालीत आहे. मांसाचा गोळा आता आकाशाला गवसणी आहे घालीत. मांसाचा गोळा माझ्यासमोर जो मांसाचा गोळा आता आकाशाला गवसणी आहे घालीत. पंख नका तोडू तयांचे तेच बनवतील पुढे सत्ता तेच गाजवणार. पंख नका तोडू तयांचे सत्य तेच सत्ता गाजवतील. पंख नको तोडू तयांचे सत्य तेच आता सत्ता गाजवतील पुढे. तेच आता सत्ता गाजवतील पुढे. तेच आता सत्ता गाजवतील. अशा प्रकारे आम्ही लहान असतानाचं मांसाचे गोळे मातीच्या गोळ्याप्रमाणे कुंभार जसा घडतो तसे आम्ही घडवतो आणि एवढे मोठे होऊन त्यांच्यावर ते आंदोलनामध्ये अत्याचार आणि असं लाठीमार होत आहे ते पाहून असं हृदय दळवळलं. आणि असं मी सांगू इच्छिते की आम्ही शिक्षक होतो. लहानचे मोठे केले ना मोठ्या मुलांचे असे न्यूटपर्यंत रात्रंदिन झटून अभ्यास करून पुढे जातात, आकाशात उडतात आणि त्याचे पंख छाटतात. तर हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा.